नमस्कार, मी सीमाताई नांदेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग पूर्ण बघा. जर बाकीचे ब्लॉग नाही बघितले असेल ते पण बघा आणि हे पण बघा. तर तुम्हाला माहितच आहे पहिल्या ब्लॉग मध्ये काय झालं काय नाही. तर असं मीटअपचं आम्ही ठरलं होतं. तर तिथलचे कार्यकर्ता वगैरे मला बोलले त्यांनी की हो ताई तुम्ही या, मी परवानगी काढून देतो असं तसं. दादा मला बोलले येत आहे. तर मग सगळं असं मग त्यांनी प्रमाणपत्र छापले, हॉल बुक केला, जेवणाची सोय केली, नाश्ता वगैरे. नाश्त्याला आम्ही काय ठेवलं होतं बघा, इडली, वडा, अजून गुलाबजामुन. नाही, नाश्त्याला गुलाबजामुन होते, जेवणामध्ये होते ते. आणखीन जिलेबी ठेवली होती, जिलेबी. आणखीन चहा, कॉफी असं ठेवलं होतं. आणि इतकं छान हॉल दादानी मस्त सजावट केली होती, लय छान. एवढं सुंदर होतं ना ते हॉटेल, इतकं मस्त, लय भारी होतं. सगळं एकदम स्वच्छता, बाथरूम वगैरे सगळं 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 लय भारी होतं, सुंदर एकदम. आणि तिथं मस्त बॅनर छापलं, मोठ्याच्या मोठे 2 बॅनर छापले आम्ही. एक पेजच्या समोर लावायला आणि एक बाहेर लावायला असं. तर असं छापलं आणि सगळ्याचे फोटो वगैरे टाकले, आमचे सगळ्याचे फोटो टाकले. तर मी आणि चंद्रकलाताई इथून आम्ही निघाले. आम्ही रिझर्वेशन केलं होतं, मी, आशिष, दिव्या आणि चंद्रकलाताई. आणि नाही, आम्ही 4 जणच होते. तर आम्ही इथून निघाल्या. ताईनं तिकीट काढलं होतं आणि रिटर्न तिकीट बी काढलं होतं. त्यांनी सकाळी जायचं, संध्याकाळी वापस यायचं असं. तर काय झालं नेमकं, मस्त रात्री मेहंदी पिंदी सगळं तर काढले. आणि वहिनीला फोन केले, सुनील दादाच्या बायकोला फोन केले. वहिनीला दाखवायला लागले साडी, ही एक साडी घेते, ती एक साडी घेते, ती एक साडी घेते, ही एक साडी घेते. असं करता करता काय झालं माहिती, माझी घालायची साडी मी आणलीच नाही, तिथंच घरी येऊन राहिले. मग घाईघाईनं भरले. आणि सकाळी माझी किती, मला जायचं होतं दादरला 4:30 वाजता. आणि मला ताईनं केला फोन किती वाजता, 5 वाजता. तर ताई झालो का म्हणून. तर मी 5 वाजता झोपीत होते. अरे देवा म्हणलं कसं करायचं आता, काय नाही करायचं, मला काही समजलं नाही. काम पडलं, आंघोळी फिंगोळी सगळं तसंच. आणि 5 वाजले इथं. आणि 4:30ला तर मला इथं जायचं होतं दादरला. आता कसं करायचं काय नाही. मग नवरा बोलले टेन्शन घेऊ नको, म्हणले ठाण्याला 6 वाजता गाडी येते, तिथून तू जा, असं तुला मी नेऊन सोडतो. मग पटापट मी काय केले, आंघोळी फिंगोळी केले, आशदेवाला आंघोळ वगैरे घातले, घर वगैरे पुसले, चहा वगैरे काहीच नाही, जेवण वगैरे काहीच नाही बनवलं. पटापट नवऱ्याला 4-5 चपात्या बनवल्या, चटणी वगैरे केले आणि भांडे फिंडे तसेच ठेवले. आणि गेले आम्ही मग तिथून निघाल्या ठाण्याहून माझ्या इथून ठाणं फक्त 20-15 मिनिटाचा रस्ता आहे रिक्षाने. मग आम्ही गेल्या आशिष मी. तर ताई इतक्या हसत होत्या. मग तिथं पोहोचले, आम्हाला गाडी पण भेटली, आम्ही बसल्या पण. तिथे गेले, आम्हाला खूप छान स्वागत केलं दादानी. मस्त बेंड बाजा असं वाजून आमचं स्वागत केलं. आणि तिथं मग आम्ही तयारी करायला गेल्या. बघते तर काही साडीच नाही. आता कसं करायचं, साडी नाही काय नाही. अरे देवा म्हणलं, ब्लाउज परत कलर साहेब, साडीच नाही आणली, विसरून राहिली मी तिथंच साडी. असं वाटलं आता काय करायचं. मी सुनील दादाच्या बायकोला एक साडी आणली होती गिफ्ट म्हणून, ती साडी मी घातली. यार ब्लाऊज अलग, साडी अलग, ते कॉम्बिनेशन अलगच झालं होतं. इतके हसले होते, सगळे हसू लागले ते. मला माहितीये काय बघा, पहिलाच कार्यक्रम, पहिल्यांदाच असं गोंधळ झाला. एक तर उशिरा उठले आणि टेन्शन, लॉकडाऊनचं टेन्शन, हे ते सगळं असं करत करत मी विसरून गेले साडी घ्यायचं. 5,000ची साडी घेतली होती पेटणी कार्यक्रमात घालायला, ती विसरून राहिली. आणखीन पुढे काय झालं पुढच्या भागामध्ये मी सांगते. चला आता बाय, काळजी घ्या. आणि माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटले नक्कीच सांगा. आणि माझे बाकीचे पण ब्लॉग तुम्ही बघा, तरच समजणार की हे ब्लॉग कसा आहे काय नाही. तर चला बाय, काळजी घ्या.